शुगर फ्री आईस्क्रीम हा कॉन्सेप्ट आहे. आईस्क्रीमचं मार्केट आहे का? आहे, नक्कीच आहे. तुम्ही जर का चांगलं आईस्क्रीम तयार करून दिलं तर आहे. त्याच्यामध्ये शुगर फ्री ही ॲडिशन गोष्ट आहे. पण हा कॉन्सेप्ट आल्यावर किती लोकांनी तो अप्लाय केला? तर बेसिकली हा त्याचा मागचा उद्देश आहे, की तुम्ही काय नेताय, काय करणार आहे? निश एक मेजर निश आहे आईस्क्रीम. त्याच्यामध्ये स्पेशलाइज काय? शुगर फ्री. हा तुमचा स्पेशल निश झाला. तर ते त्याच्यासाठी तुम्ही मगाशी जसं म्हटलं ब्लू ओशन जी स्ट्रॅटेजी आहे. शुगर फ्री आईस्क्रीम हे ब्लू ओशन झाले. की युनिक काहीतरी तुम्ही शोधलं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही आणि मग नकाने नंतर ते कॉपी केलं. बरोबर. दुसरी एखादी कंपनी बघते ती, अरे हे एक स्टार्टअप व्यवस्थित चालेल. एक काम करूया, सगळ्या याच्या कॉन्सेप्टला आपण कॉपी करू. कॉपी करणं अवघड नाही. वेबसाईट तुम्ही कॉपी करू शकता. तुम्ही त्याचं काय इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज, लिंक्डइन पेज, एव्हरीथिंग यू कॅन कॉपी. तो सगळं कॉपी केला. तुमच्या रिब्रँडिंग नावाखाली तुमचा नवीन ब्रँड तयार केला आणि लॉन्च करून टाक. झालं. शुगर फ्री आईस्क्रीम ए झालं, आधीचा होता. त्याच्यात बाजूला त्यांनी दुकान टाकलं शुगर फ्री आईस्क्रीम बी. हे होऊ शकतं का? तर होऊ शकतं. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? मग त्याच्यासाठी तुमचं युनिक काहीतरी आयडेंटिटी अशी पाहिजे की जो कॉपी तो केलं तरी तो सक्सेस होणार नाही.